नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऋषिकेश जानकीला म्हणतोय की आता नाना शुद्धीवर आले, तर खरं खोटं लवकरात लवकर होऊन जायला पाहिजे, त्या नानांना कोणी ढकललंय ते कळायला पाहिजे. तर जानकी ते म्हणते की नको, आत्ताच नाना शुद्धीवर आलेत, लगेच काही बोलूया नको, कारण ते अजून बोलण्याच्या पूर्ण मनस्थितीत नाही आहेत. पण इथे ऋषिकेश म्हणतो की नाही, लवकरात लवकर हे कळलं पाहिजे, कारण मी इथे खूप वाट बघितली, त्यामुळे हे कळलंच पाहिजे असं ऋषिकेशचं म्हणणं आहे. तर त्याच्यानंतर इथे जानकी आली नानांजवळ. ती नानाचा हात इथे हातात घेते आणि म्हणते, नाना तुमच्याशी खूप बोलायचं आहे. तुम्ही जेव्हा असे बेशुद्ध किंवा बरे नव्हतात ना तुम्ही, त्यावेळेला मी तुमच्याजवळ रोज येऊन बसायची, गप्पा मारायचे. नाना तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, तुम्हाला खूप काही सांगायचं आहे, खूप काही घडून गेलं या दिवसांमध्ये, असं नाना इमोशनल होऊन बोलत असते. आणि नानासुद्धा तिला हळूहळू रिस्पॉन्ड करत असतात हाताने. आणि ते म्हणतात की जानकी, तू खूप धीराची आहेस, तू माझ्यासाठी काय काय केलं आहेस किंवा या घरासाठी काय काय केलं आहेस, तू व्रत केलं आहेस, हे सगळं सुमित्रानं मला इथे सांगितलं आहे. आणि मला पण बोलता येत नाही आहे, आणि तुला इथे तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून, तुला पण काहीतरी सांगायचं आहे, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं त्यांचं चालू आहे. ते मनातल्या मनात बोलतात, जानकीला हाक मारतायत, तू खूप धीराची आहेस म्हणून ते इथे सांगतायत. तर जानकी पण म्हणते की नाना खूप बोलायचं आहे, काही सांगायचं आहे, खूप काही घडून गेलं. आणि मग तिला ते आठवतं की कसं तिला नानांना कुणी ढकललं, त्याच्यावरनं तिच्यावर घेतलेले आरोप, त्याच्यानंतर साप सोडलेला, हे सगळं तिला आठवतं. पण ते आत्ता इथे कायच सांगत नाहीत. नाना इथे खुणेनं तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात. जानकी नानांना म्हणत असते, किती दिवस मी एकटी नाही तर बोलायचं आहे, तुम्हालासुद्धा इथे लवकरात लवकर माझ्याशी बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. आणि असं ती सांगत असते. इथे सुमित्राई जे काही बोलले आहेत, वागले आहेत, त्याचं दुःख तिला होतच आहे, पण ती आत्ता लगेच नानांसमोर काही रिॲक्ट करत नाही. पण ती नानांना इथे खूप छान धीर देत असते आणि म्हणत असते की तुम्हाला लवकरात लवकर सगळं इथे आमच्याशी बोलायचं आहे, पटकन बरे व्हायचं आहे, त्यामुळे असं फक्त झोपून चालणार नाही आहे तुम्हाला. आणि नाना एकदम की नाही असे हातवारे करतात आणि हात असं सांगतात. जेव्हा जानकी असं म्हणते की मी इथेच आहे, मी कुठं जाणार नाही आहे, आपण ना नंतर बोलूया, तुमच्या मनावर ताण यायला नको, तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे, आणि तुम्ही इथे लवकरात लवकर बरे व्हायचं आहे नाना, असं ती सांगते. तेव्हा नाना तिचा हात एकदम असं म्हणजे हात जोरजोरात इथे हलवतात. आणि मग नानांचा हात जानकी स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते, मी इथेच आहे, मी कुठे जाणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल, असं ती इथे सांगते. देवाचा अंगारा लावते आणि म्हणते की तुम्ही जोपर्यंत बरं पूर्ण वाटत नाही तुम्हाला, तोपर्यंत मी ते रोज तुम्हाला देवी आईचा अंगारा लावायला येणार, तुमच्याशी गप्पा मारणार, आणि तुम्हीसुद्धा आता इथे लवकरात लवकर बोलायचं आहे, आणि आत्ताची वेळ तुम्ही इथे आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे, असं म्हणते जानकी. तर नाना तिचं कौतुकच करतात आणि म्हणतात, तू धीराची आहेस आणि मला लवकरात लवकर बोलायचं आहे, खरं काय आहे ते सांगायचं आहे, मला कोणी ढकललं ते सगळं सांगायचं आहे मला इथे सगळ्यांना, असं नाना इथे मनातल्या मनात बोलतायत. आणि जानकीसुद्धा इथे इमोशनल झाली आहे. आपल्यालासुद्धा तो सीन बघून जरा इमोशनलच वाटतं बरं का प्रेक्षकांनो, कारण हे जे दोघांमधलं बॉन्डिंग आहे ते सासरे आणि सून असं न राहता एक मुलगी आपल्या वडिलांशी बोलते असं तिथे जाणवून येते. ती नानांना खरंच खूप छान धीर देते आणि म्हणते की मी नंतर येते तुमच्याशी गप्पा मारायला, आणि इथनं निघून जाते. तर नाना पण इथे विचार करतायत की कधी त्यांना बोलता येईल असं. तर प्रेक्षकांनो, इकडे ऐश्वर्याची पार बोबडी वळाली आहे, ती घाबरली आहे. सयाजीराव तिला इथे भेटायला आलेत आणि ती बाहेर इथे भेटायला आली आहे. एक मला कळत नाही बघा प्रेक्षकांनो, जेव्हा ऐश्वर्या असं लपून छपून भेटते तेव्हा तिला कोणी बघत नाही, आणि जानकी जेव्हा काहीतरी चांगलं सांगत असते किंवा काय करत असते तेव्हा ऐश्वर्या कशी टपकून असते त्याच्यावर. तरी ते सयाजीराव म्हणतात ऐश्वर्याला, तू का घाबरली आहेस एवढी, तू कशाला घाबरली आहेस, नाना अजून शुद्धीवर आहेत ना, म्हणजे नानांना बोलता येत नाही आहे, शुद्धीवर आलेत खरं, त्यामुळे इतकी कशाला घाबरतेस तू. तर ऐश्वर्या म्हणते, अहो त्या डॉक्टरनी सांगितलं आहे ना की एका हाताने ते बोलू शकतात, एका हाताने रिस्पॉन्ड करू शकतात, आणि समजा त्यांनी उद्या हात माझ्याकडे केला, जेव्हा त्यांना विचारलं जाईल की तुम्हाला जिन्यावरनं कुणी ढकललं, त्यावेळी त्यांनी समजा माझ्याकडे इथे हात केला, तर मी काय करायचं त्यावेळेला मला काही कळत नाही, आणि त्यावेळेला ते सगळ्यांसमोर सांगतील की त्यांना मी इथे ढकललं. आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांनो, इकडे ओवी खेळते अंगणात, तर ओवीचा बॉल ना त्यांच्या जवळ येतो, आणि म्हणून ते इथे घाबरतात आणि दोघं जण इकडे लपून बसतात, आणि ओवी तेवढ्यात तिचा बॉल घेते आणि निघून जाते. तर ते आल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, माझा जीव इथे घाबरा होतोय, आणि ही जानकीची पोरगी ओवी ती बिंदास्त कशी खेळतीये बघा, असं म्हणून ती चिडते. आणि तोपर्यंत इकडे सयाजीरावांच्या कपटी डोक्यामध्ये काहीतरी
काहीतरी चांगली कल्पना येते, चांगली म्हणण्यापेक्षा खूप वाईट कल्पना येते, पण त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि ते ऐश्वर्याला म्हणतात आपण नानाला म्हणजे संपवलं तर. तरी ते ऐश्वर्या म्हणते की ते शक्यच नाही आहे, घरातल्या सगळ्यांचं बारीक लक्ष असतं आणि सगळे आता जे ते करू शकत नाही आपण. तर लगेच तिथे नाना सयाजीराव म्हणतात पोपटा राजाला जर मारायचं असेल तर राजाच्या जो जशात आहे म्हणजे पोपटात आहे त्या पोपटालाच आपण काहीतरी करायचं इथे. आणि मग ऐश्वर्या म्हणते काय राजा कोण पोपट, मला काही कळत नाही. ओ दादा तुम्ही कोणात बोलू नका, सरळ काय ते स्पष्ट सांगा. आणि ते ओवीकडे इथे बघतायत. आता काय होईल प्रेक्षकांनो, नेमकं काय केलं असेल ह्या दोघांनी. तर इकडे सारंग जे काही आहे ते जेवण पातळ द्यायचं, वाचण्यासाठी मऊ असावं. मग शर्वरी म्हणते काय 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 बोललास तू. नाही चावण्यासाठी लिहिलं असेल बघ असं ऋषिकेश सांगतो. मग तो म्हणतो हो चावण्यासाठी पातळ असं द्यायचं, म्हणजे तेलकट द्यायचं नाही, मसालेदार द्यायचं नाही, म्हणजे व्यवस्थित असं चपक द्यायचं. मग लगेच इथे शर्वरी म्हणते नाना शुद्धीवर आलेत, नाना बोलायला लागलेत, ही एक गोष्ट नाही ते खरंच खूप चांगली झाली. आता त्यानिमित्ताने इथे मूगडाळीची खिचडी, वरीचा भात, पातळ अशी पेज, जिरा तुपाची फोडणी घातलेली पेज, हे सगळं मिळणार आहे. तर इकडे जानकी पण म्हणते हो तुम्हालाही मिळणार आहे, कारण इकडे आई म्हणते तू सगळ्यांनाच करायचं, नानांना पण खायला मिळेल आणि तुलाही खायला मिळेल. मग इकडे जानकी म्हणते आता मी देवळातनं गेले होते तर प्रसाद देते सगळ्यांना, म्हणून प्रसाद दिला इथे. मग शर्वरी म्हणते की वहिनी हे जे काही झालंय ना ते तू काही जे काही व्रत केलेस ना त्याच्यामुळे हे सगळं झालंय. मग आजी गप्पा बसेल. ती आजी कसली. आजी म्हणते तू पण नाना अजून पूर्णपणे कुठे बोलायला लागलेत, ते शुद्धीवरच आलेत फक्त. तर तू जर व्रत अर्धवट सोडलंस, ते जर तुझं पूर्ण केलं असतंस व्रत तर नाना इथे लवकरात लवकर बरे झाले असे. आता आजीनं असं म्हटल्यावर जानकीच्या डोळ्यात पण इथे पाणी येतं, वाईट वाटतं. आजी खूप तोंड खुपसून कसंही बोलते, पण शर्वरी तिला पुरून उरते बरं का. मग ती काय म्हणते आजी मग आपण एक काम करूया, जानकी वहिनीचं जे व्रत अर्धवट राहिलंय ते व्रत आहे ना ते तू पूर्ण कर, म्हणजे नाना लवकर बरे होतील इथे. अगं फार काही नाही करायचंय, निर्जळी उपवासच करायचा आहे ना, तर तो तू करशील की असं म्हणून इथे शर्वरी आजीलाच टोला लगवते. आजी आधी हु करते आणि मग नंतर म्हणते काय. मग सगळे इथे हसायला लागतात आणि आजीचा डाव आजीवरच इथे उलटला. चेष्टा मस्करीत का होईना पण विषय इथे बदलला गेला. पण सुमित्राई म्हणतात की आई काही नाही, तू काही उपास वगैरे करायचा नाहीस. नाना आता जसे बोलत आहेत किंवा जशा अवस्थेत आहेत तेवढंच माझ्यासाठी खूप इथे पुरेसे आहे, कारण ते पूर्णपणे इथे बेशुद्ध होते, काही रिस्पॉन्ड करत नव्हते, पण ते आता इथे व्यवस्थित इथे शुद्धीवर आलेले आहेत, तेवढं माझ्यासाठी पुष्कळ आहे. मग आजी पुढे म्हणते लगेच मग आता आपण विचारायचं का नानांना कोणी खाली ढकललंय ते. मग हे सगळं ऐकल्यानंतर जानकी म्हणते की नाही आत्ता नाही विचारायचं, नाना आत्ताच बरे होत आहेत, नाना आजच इथे रिस्पॉन्ड करायला लागलेत, हातपाय हलवायला लागलेत, तर अजून त्यांच्या मनावर लगेच आपण ताण द्यायला नको. आता जो काही जो काही न्यायनिवाडा करायचा आहे तो आपण उद्या करूया असं इकडे जानकी सांगते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही हा विषय आपण आत्ताच घेऊया, नाना आता बोलायला लागतील तर आत्ता आपण नानांना जाऊन विचारूया, कारण लवकरात लवकर हा विषय संपवलेला बरा आहे असं म्हणून तो म्हणतो की आत्ताच आपण सगळी आतमध्ये जाऊन नानांना विचारूया. तर इकडे सुमित्राई म्हणतात की नको रे, आत्ताच नानांना डोळा लागलाय, ते झोपलेत, त्यामुळे हा विषय आपण उद्याच घेऊया असं म्हणून इथे सगळ्यांचं इथे एकमत होतं. जानकीचं म्हणणं सुद्धा बाकीच्यांना पटतं की नाना आजच बरे झालेत आणि लगेच आपण हा विषय करायला नको. पण जानकी तू चुकलीस ग, तू आत्ताच इथे विषय काढला असतास ना तर खरं खोटं लगेच कळलं असतं, कारण ऐश्वर्याने फार मोठा गोळ घालून ठेवला आणि तो तुझ्याच अंगावर उलटलाय. तर इकडे रात्रीच्या वेळी ऐश्वर्या येते तर तो सदानंद तिथे झोपलेला आहे, त्याला इथे हाक मारते, उठवते आणि तो म्हणतो की नाही सॉरी जरा असा डोळा लागला होता. तर ती म्हणते हो दिवसभर रील बघून डोळ्यावर ताण आला असेल ना, तर जावा तुम्ही इथे तोंडावर पाणी मारून घ्या आणि जरा पाय मोकळे करून या. तर तो लगेच इथे थँक्यू म्हणतो आणि इकडे निघून जातो. आणि आता ऐश्वर्याचं वेगळंच रूप आपल्याला परत बघायला मिळते. ऐश्वर्या इथे नानांजवळ येते, तो बघते नानांकडे, तर तिथे बाजूला तांब्यात पाणी असतं, त्यातलं पेल्यात ओतते आणि ते पाणी जे काही आहे ते इथे नानांच्या तोंडावर शिंपडते. नानांना जाग येते आणि नानांना जाग आल्यानंतर ते असे एकदम ओरडायला लागतात. तर ती म्हणते बोलायला येत नाही तर एवढं नाचायचं आहे तुम्हाला, एवढं बोलायचं आहे कशाला, काय गरज आहे. आणि ते नाना असे रागाने ते रिॲक्ट करत असतात. एवढी हिंमत वाढली तुमची, कशाला एवढं उडताय तुम्ही. तर ती त्यांच्या चादरीने त्यांचं तोंड पुसते आणि म्हणते का आता सांगणार तुम्ही उद्या सगळ्यांना की तुम्हाला कोणी ढकलते. जेव्हा तुम्हाला सुमित्राई विचारतील नाना तुम्हाला कोणी ढकललं, तेव्हा तुम्ही कुणाकडे बोट दाखवणार, माझ्याचकडे बोट दाखवणार ना. मग लगेच इकडे नाना हात वर करतात बरं का ऐश्वर्याकडे, आणि लगेच ऐश्वर्या तो हात धरते आणि म्हणते हो मी घाबरले
खूप खूप घाबरले. तुम्ही मला एक्सपोज करणार सगळ्यांसमोर. अहो म्हणूनच तर मी तुम्हाला ढकललं. आणि तुमचा आता मी जीव बिव घेतला तर तुम्हाला भीती नाही वाटत? तरी ते म्हणतात, ते काहीच रिॲक्ट करत नाही. ते अजून रागाने बघतात ऐश्वर्याकडे. तरी म्हणते, आजारी असून हिंमत बघा केवढी आहे त्यांची. तुमची हिंमत एवढी आहे आजारी असून, म्हणजे तुमचा पीळ जात नाही ना. पण कसं आहे ना, आता तुम्हाला मी जे काही दाखवणार आहे ना, ते बघितल्यानंतर तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बघालच, तुम्हाला काय बोलायचं ते कळेलच. तर ती काय करते ना, हसते बिसते अशी वेगळी विचित्र हसते आणि म्हणते की मी घाबरले असं करते. आणि तुमचा सुंबजळा तरी पीळ जात नाही आहे, एवढं ढकलून पडलाय तरी तुम्हाला इथे अजून हिंमत आहे तुम्ही माझ्याकडे बोट दाखवणार असं म्हणते. आणि नंतर म्हणते की मी आता तुम्हाला एक मज्जा दाखवते, ती बघाच तुम्ही. आणि तिनं मोबाईलवर ना कसला तरी इथे व्हिडिओ चालू केला आहे. बहुतेक त्यांनी इथे ओवीला काहीतरी केला असण्याची शक्यता आहे, कारण सयाजीराव म्हणतात की पोपटाचा जीव आपण घ्यायचा राजाला जर हे करायचं असेल तर. आणि आता ऐश्वर्याने व्हिडिओ तर दाखवला आणि त्यामुळे नाना इथे घाबरलेत. त्यांना स्वतःच्या जीवाची भीती वाटत नाही आहे, पण आता इथे त्यांना जो काही व्हिडिओ दाखवण्यात आला आहे त्यामुळे ते मात्र इथे घाबरलेत. तो व्हिडिओ काय आहे किंवा काय झालं हे मात्र सस्पेन्समध्ये ठेवले बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे जरासं आपलं उत्कंठा आपली वाढून राहते. पण त्याच्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी हातात पैसे घेऊन मोजत खाली येते आणि गुलाबला हाक मारते. तर गुलाब म्हणतो की काय झालं? तर जानकी इथे म्हणते गुलाबला की मी नानांसाठी इथे निर्जळी व्रत केलं होतं, पण तो आईनी माझ्या उपास मोडायला लागला. तर इकडे गुलाब म्हणतो, हो तुमची तब्येत किती खराब झाली होती म्हणून त्यांनी उपास तुमचा जे काही व्रत होतं ते तुम्हाला सोडायला लावलं. तर जानकी म्हणते ते व्रत मी सोडलं, पण मी अजून एक इथे नवस बोलून आले होते की मी नाना बरे झाल्यावर शुद्धीत आल्यावर ना गावात मिठाई वाटीन, तर तुम्ही हलवायाकडे जा आणि हे पैसे घ्या आणि तुम्ही मिठाई घेऊन या. तर तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि पैसे काढून घेते आणि म्हणते इथे गुलाब माझी रूम साफ कर जा. तर जानकी आणि गुलाब ऐश्वर्याकडे ते बघायला लागतात. तर ऐश्वर्या सांगते की तुला काय सांगितलं ते कळत नाही आहे का? या घराच्या किल्ल्या आता माझ्याकडे आहेत आणि मी सांगेल ते इथं ऐकायचं. जा माझी इथे रूम साफ कर जा, तुला राहायचं आहे ना या घरात असं म्हणते ते इथे. आणि किल्ल्यांचा रुबाब दाखवते. तर गुलाब इथे घाबरून लगेच इथे ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो. तर तो रूममध्ये गेल्यानंतर जानकी म्हणते की माझे पैसे दे इथे. तर ऐश्वर्या म्हणते तुझे पैसे? तू कुठे गेली होतीस कमवायला? कुठून आणलेस हे पैसे? तर जानकी म्हणते कपाटातून आणले. तर आणलेस कपाटातून, खरं तू कुठे कमवायला गेली होतीस का? कोणाचे आहेत ते पैसे? तर ती म्हणते की माझ्या नवऱ्याचे आहेत पैसे आणि मला पैसे दे. ती ओढून घेत असते. तर ऐश्वर्या म्हणते की हमरी तुमरीवर असं हातवारे ओढाओढी करायची, खेचाखेची करायची नाही आहे. हे तुझे पैसे नाही आहेत, तुझ्या नवऱ्याचे पैसे नाहीत. कुठून आणला तुझ्या नवऱ्याने पैसा? कंपनीतूच आणला ना. पण आता नानांनी विलमध्ये काय लिहिलं आहे की पैसे कुणाच्या, कंपनी पैसे सगळं कुणाच्या नावावर आहे? सारंगच्या नावावर आहे. आणि जे सारंगचं ते माझं, त्यांची बायको यांना त्याने हे पैसेसुद्धा माझे आहेत असं ती म्हणत असते. आणि तू कुठून कमवून आणलेस ते बघ. तुला जर दानच करायचे आहेत ना तर तू बाहेर जा, कमव आणि मग दान कर ना, काय असेल ते. आणि या दोघींचा आवाज एवढा जोरजोरात दोघी भांडत असतात. शर्वरी येते शेवटी आणि म्हणते की काय झालं तुमच्या दोघींचं, का भांडताय तुम्ही? तर सुमित्राई पण म्हणतात असं दोघी का भांडताय तुम्ही, आता कशावरनं भांडणं झाली तुमची? तर इथे ऐश्वर्या म्हणते की अहो जानकी वहिनींना इथे पैसे दान करायला निघालेत. मग लगेच इथे जानकी म्हणते तू काहीही बोलू नकोस हा. तर इथे जानकी सांगते इथे येऊन आईंना की सुमित्राईंना की मी देवळात नानांसाठी नवस बोलले होते की मी 10 किलो इथे मिठाई वाटेन म्हणून, आणि त्याच्यासाठी मी इथे पैसे घेऊन आले होते. तर जानकी ऐश्वर्याने माझे इथे पैसे काढून घेतलेत. तर इकडे ऐश्वर्या म्हणते की हो मी काढून घेतलेत, तुम्हाला जर पैसे पाहिजेत ना तर ते तुम्ही इथे मागून घ्या ना, कारण नानांनी ते काय सांगितलं आणि मी नानांच्या शब्दाबाहेर इथे जाऊ शकत नाही. मग ऋषिकेश कसा गप्प बसेल? तर म्हणते अच्छा म्हणजे आता मी मला जे लागणारे पैसे आहेत ते माझ्या भावाकडून मागून घ्यायचेत? तर इथे सुमित्राई पण 2 मिनटं विचारात पडल्यात. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते की हो, कारण नानांनी तसं लिहिलं आहे, कंपनी जी काही आहे ते घरातले जे काही व्यवहार आहेत ते इथे माझ्या नावावर आहेत, म्हणजे सारंगच्या नावावर आहेत, आणि त्यामुळे तुम्ही इथे पैसे मागून घेतले पाहिजेत. तर इथे ऋषिकेशचा पारा एकदम चढलेला असतो. जानकी त्याला सांभाळत असते पण तो ऐकत नाही. म्हणतो अच्छा म्हणजे मागून घ्यायला आम्ही काही भिकारी आहे का ग, असं तो म्हणतो. आणि लगेच इथे ऐश्वर्या एकदम ताबात बोलते की म्हणजे काहीच रिॲक्ट करत नाही आणि सगळ्यांचे चेहरे इथे बघण्यासारखे झालेले आहेत. आता या दोघींची भांडणं ऐश्वर्याने मुद्दामून चालू केली कारण पुढे विषय वाढला जाईल. आणि ऋषिकेशला इथे जानकी शांत करत असते. आणि जेव्हा ऋषिकेश म्हणतो की आम्ही काही भिकारी आहे का असं म्हणून जेव्हा विचारतो सगळे एकमेकांकडे इथे बघायला लागतात. आणि ऐश्वर्याचं एक नवीनच स्वरूप बघायला मिळते लगेच किल्ल्या हातात आल्या आणि तिनं पैसे ते काढून घेतलेत. आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागात मोठा ट्विस्ट आहे बरं का. जेव्हा नानांना विचारतात की तुम्हाला
कोणी ढकललंय, तेव्हा ते आधी बोट ऐश्वर्याकडे करतात. ऐश्वर्या घाबरल्यासारखी झाली, पण तोच हात ते सरळ इकडे जानकीकडे करतायत आणि मग ऐश्वर्या गप्प बसणार नाही. ऐश्वर्या लगेच ओरडते की आता नानांनी सांगितलं की नानांना इथे जानकी वहिनीने ढकललंय. आणि जानकी पण इथे शॉक झाले, सगळेच घरातले शॉक झालेत. ऐश्वर्याने नवीन डाव टाकलाय, काय होणार पुढे बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा.